महाराष्ट्र टीव्ही 9 न्यूज, संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी संबंध असल्याचा आरोप होत असलेल्या कळंब येथील मनीषा बिडवे या महिलेची हत्या करण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे। महिला मनीषा बिडवेची हत्या अनैतिक संबंध आणि पैशाच्या वादातूनच झाल्याची माहिती समोर आली आहे। हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक केल्यानंतर पोलिसांनी ही माहिती दिली। सदर प्रकरणात रामेश्वर उर्फ राणा भोसले आणि उस्मान सय्यद अशी या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे। या दोन्ही आरोपींनी हत्येबाबत कबुली दिल्याची माहिती धाराशिवचे अप्पर पोलीस अधीक्षक शफकत आमणा यांनी दिली। या हत्या प्रकरणात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे। महिलेचा खून केल्यानंतर मुख्य आरोपी रामेश्वर भोसले हा तिच्या मृतदेहासोबत 2 दिवस झोपला होता असा दावा केला जातोय। तसंच तिच्या मृतदेहाच्या शेजारी बसूनच त्यानं जेवणही केल्याची माहिती आहे। हत्येनंतर महिलेच्या मृतदेहासोबत आरोपी 2 दिवस झोपला होता, त्या शेजारी बसून त्यानं जेवण केलं असं बोललं जातंय। मात्र 3 दिवसांनी वास असह्य झाल्यानंतर महिलेची गाडी घेऊन रामेश्वर भोसले घराबाहेर पडला। रामेश्वरनं केज येथील मित्र उस्मान सय्यद याला महिलेची हत्या केल्याचं सांगितलं आणि कळंबला सोबत आणून तिचा मृतदेहही दाखवला। त्यानंतर दोघांनी पुरावे मिटवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो यशस्वी झाला नसल्याचं बोललं जातंय। त्यांनी अखेर महिलेच्या मृतदेहावर चादर घातली। शेजारा पाजारांना वास आल्यानंतर त्यांनी याबाबत पोलिसांना सांगितलं। हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी रामेश्वर भोसले हा संबंधित महिलेकडे गाडीवर ड्रायव्हर म्हणून नोकरी करत होता। महिलेकडे त्याचे काही आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो होते, ते दाखवून मयत महिला आपल्याला टॉर्चर करत होती असा आरोप त्यानं पोलिसांकडे केलाय। 22 मार्चला त्यानं महिलेची हत्या केली। त्या दिवशी आधी तिनं आरोपीला उठाबशा काढायला लावल्या होत्या असंही तपासात समोर आले। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टीव्ही 9 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।